मकर संक्रांतीच्या काळात नायलॉन मांजामुळे मुंबई, पुणे, नाशिक, सोलापूर आणि इतर शहरांमध्ये हजारो पक्षी जखमी झाल्याच्या अनेक बातम्या आहेत. ज्यात कबूतर, घारी, पोपट, खंड्या यासारख्या अनेक प्रजातींचा समावेश आहे, ज्यांचे गळे आणि पंख कापले जातात आणि अनेकदा पक्षी मृत्युमुखी पडतात किंवा कायमचे अपंग होतात. बंदी असूनही नायलॉन मांजाची विक्री जोरदार सुरू असल्याबद्दल वन्यजीव प्रेमीतून चिंता व्यक्त केली जात आहे. मकर संक्रांतीच्या 2 दिवसात एकट्या मुंबईत 700हून अधिक पक्षी जखमी झाल्याची नोंद आहे, ज्यात अनेक गंभीर जखमी पक्ष्यांचा समावेश आहे, असे रेस्क्यू टीमचा अंदाज सांगतो. पक्ष्यांना पंख तुटणे, गळे चिरणे, कायमचे अपंग होणे अशा गंभीर दुखापती होतात, कारण हा मांजा मानवी हातांनाही इजा करू शकतो. नायलॉन मांजावर बंदी असूनही त्याची सर्रास विक्री सुरू आहे आणि पोलीस कारवाई करत असले तरी परिस्थिती गंभीर आहे. नायलॉन मांजा झाडांवर अडकून राहतो आणि तो पर्यावरणासाठीही धोकादायक असून मानवासाठी तो धोकादायक ठरल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. आपणा सर्वांना विनंती आहे की नायलॉन मांजाचा वापर पूर्णपणे टाळा. आपल्या परिसरातील झाडांवर अडकलेले मांजाचे तुकडे दिसल्यास ते काढून टाका आणि नष्ट करा. जखमी पक्षी दिसल्यास त्वरित वन्यजीव रेस्क्यू करणाऱ्या संस्थांना संपर्क साधा अथवा 1926 या वन खात्याच्या टोल फ्री नंबरवर संपर्क करा. चलते